नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे अर्जुनने आता सगळं काही गुरुजींना समजावून सांगितलेलं असतं. तेव्हा इथे अर्जुन गुरुजींना म्हणतो की तिकडे बघा, ती येल्लो साडीवाली आहे ना, ती माझी बायको आहे. त्याच्यामुळे ती इथे आली की तुम्ही मला म्हणायचं की अर्जुन तुलासुद्धा ही पूजा करायची आहे. आधी मी तिच्यासमोर नाही नाही असं म्हणेन, मग तुम्ही मला फोर्स करायचं. मग मी म्हणेन ठीक आहे, तुम्ही एवढं फोर्स करताय तर मी ही पूजा करायला तयार आहे असं मी म्हणेन. तेव्हा इथे माझ्या बायकोला कळायला नको की मी स्वतःच्या मर्जीने हे पूजा करतोय, ते कळलं तुम्हाला? तेव्हा गुरुजी म्हणतात की ठीक आहे, मला ॲक्टिंग करायची आहे. तुम्हाला माहिती आहे मला ॲक्टिंगचा खूपच जास्त छंद आहे. म्हणजे सागर आणि मुक्ताच्या लग्नाच्या वेळीसुद्धा मी त्या सिरियलमध्ये काम करत होतो. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो बरं बरं ते सगळं ठीक आहे, आता तुम्हाला सुरुवात करायची आहे. तेव्हा गुरुजी म्हणतात की तुम्ही ॲक्शन म्हणा, म्हणजे मला काम करायला कसा हुरूप येईल. तेव्हा इथे सायली आता पूजेसाठी आलेली असते. तेव्हा इथे अर्जुन येतो आणि कल्पनाच्या मागे येऊन उभा राहतो. कल्पना म्हणत असते काय रे अर्जुन, तू असं पुढे काय एकटाच निघून आलास लगेच? तेव्हा अर्जुन म्हणतो काही नाही मामा, काही नाही, असंच गुरुजी इथे उभे होते ना, त्यांच्याबरोबर बोलत होतो. तेव्हा इथे सायली आता पूजा करत असते आणि अर्जुन तिच्याकडे एकटक बघत असतो. तर इथे अर्जुनला सुद्धा सायलीबरोबर ती पूजा करायची असते. तेव्हा इथे कल्पनाला ते सगळं कळलेलं असतं आणि म्हणूनच ती मागे वळून बघत असते. तेव्हा इथे अर्जुन नाटक करत असतो की तो त्यांच्यासाठी तिथे थांबलाय म्हणून, पण खरं तर त्याला सायलीबरोबर वटपौर्णिमेची पूजासुद्धा करायची असते. तेव्हा इथे आता अर्जुन म्हणतो की गुरुजी ॲक्शन, गुरुजी ॲक्शन. तेव्हा गुरुजी म्हणतात की अर्जुन सुभेदार, अहो तुम्ही का तिथे उभे राहिला? तुमची बायको तुमच्यासाठी पूजा करते ना, मग तुम्हाला तुमच्या बायकोसाठी पूजा करायची नाही आहे का? तेव्हा अर्जुन म्हणत असतो पण गुरुजी, ही पूजा तर बायका नवऱ्यासाठी करत असतात ना, म्हणजे आतापर्यंत असं घडलेलं नाही आहे की एका नवऱ्याने बायकोसाठी ही पूजा केली आहे. तेव्हा इथे गुरुजी म्हणतात की अगदी बरोबर, ते सुद्धा असं झालेलं नाहीच आहे. म्हणजे एका नवऱ्याने बायकोसाठी पूजा केलेली नाही आहे, ते सुद्धा बरोबरच आहे. तेव्हा इथे अर्जुन आता म्हणतो की गुरुजी ॲक्शन, पुढचं बोला. तेव्हा गुरुजी म्हणत असतात म्हणून काय झालं, म्हणजे आतापर्यंत जर एका पुरुषाने बाईसाठी पूजा केली नसेल म्हणून काय झालं, तुम्ही करा ना तुमच्या बायकोसाठी. जर तुमची बायको 7 जन्म तुम्हीच तिला नवरा म्हणून मिळावेत म्हणून ही पूजा करू शकते, तर मग तुम्हाला 7 जन्मासाठी ती बायको म्हणून नको आहे का? मग इथे जर दुसरे पुरुष आलेले नाही आहेत तर तुम्ही तरी तुमच्या बायकोसाठी पूजा करा. तेव्हा अस्मिता म्हणत असते अहो गुरुजी, तुम्ही माझ्या भावाला जर विचारलत ना, तर तो तुम्हाला हेच सांगेल की त्याला सायली त्याची बायको 7 जन्म हवी आहे म्हणून, पण त्यासाठी त्याला पूजा वगैरे करायची काय गरज आहे? तेव्हा गुरुजी म्हणत असतात अहो म्हणून काय झालं? तेव्हा अस्मिता म्हणते इथे अजून कुणाचे नवरे दिसत आहेत का तुम्हाला? तेव्हा गुरुजी म्हणतात ते नाही आलेत म्हणून तर तुमचा भाऊ तुमच्या वहिनीसाठी इथे आलाय ना, मग आता इथे आलेच आहेत तर त्यांनी सुद्धा त्यांच्या बायकोसाठी ही पूजा केली पाहिजे असं मला तरी वाटतं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो बरं ठीक आहे गुरुजी, तुम्ही जर मला एवढं फोर्स करताय तर मी सुद्धा माझ्या बायकोसाठी पूजा करतोय. तेव्हा इथे अर्जुन आता आपले बूट वगैरे काढून ठेवत असतो. तेव्हा कल्पना म्हणत असते हो रे अर्जुन हो. अगं अस्मिता, आता गुरुजींनी त्याला जर एवढं फोर्स केले तर त्याला येऊ दे ना पूजा करायला सायली बरोबर, हो की नाही रे अर्जुन? तेव्हा इथे अर्जुनला कळलेलं असतं की कल्पनाला सगळं काही त्याच्या प्लॅननुसार कळलेलं आहे. तेव्हा इथे गुरुजी आता म्हणाल्यानुसार इथे अर्जुन आता सायलीबरोबर पूजा करण्यासाठी येऊन बसतो. तेव्हा सायली म्हणत असते सर, अहो काय करताय तुम्ही? सगळ्या बायका आपल्याकडेच बघतात आणि हसतायत, तुम्ही नका बरं ही पूजा करू. तेव्हा अर्जुन म्हणतो हा म्हणून काय झालं, हसू देत त्यांना हसल्या तर. आणि तसंही गुरुजींनी काय सांगितले ते जास्त महत्त्वाचं आहे. गुरुजींनी सांगितले की मी सुद्धा तुमच्यासाठी ही पूजा करायला हवी, म्हणून मी करणार आहे माझ्या बायकोसाठी पूजा. तेव्हा इथे आता अर्जुन सायलीबरोबर पूजा करत असतो. जे काही विधिवत सगळं करायचं असतं ते सगळं इथे सायली अर्जुनकडून करून घेत असते. त्यानंतर इथे सायली स्वतःच्या हाताने स्वतःला इथे आता कुंकू लावते. तेव्हा अर्जुन तिला खुणावतो आणि म्हणतो की मला सुद्धा कुंकू लाव म्हणून. तेव्हा इथे सायली आता अर्जुनला सुद्धा इथे कुंकू लावते. तेव्हा अर्जुनला खूपच जास्त छान वाटतं. तर इथे सायली आता हात जोडून प्रार्थना करत असते. ते म्हणत असते की देवा, मला हे कुंकू आयुष्यभरासाठी हवं आहे. मला अर्जुन सरांच्या नावाचं कुंकू आयुष्यभरासाठी माझ्या कपाळावरती लावायचं आहे, माझ्या भांगेमध्ये मला भरायचं आहे. तेव्हा ही माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ दे. म्हणजे पुढे जाऊन आमच्या नात्याचं काय होणार आहे मला माहिती नाही आहे, पण जेवढे वर्ष मी त्यांच्याबरोबर आहे तेवढं वर्ष हे कुंकू माझ्याबरोबर असंच राहू दे. तेव्हा इथे अस्मिताला मात्र हे त्यांचं वागणं काही अजिबात आवडत नसतं. तिला असं वाटत असतं की अर्जुन नुसता देखावा करतोय. तर इथे कल्पनाला माहिती असतं की अर्जुनला मनापासून सायलीसाठी ही पूजा करायची आहे. त्यानंतर इथे सायली आता दोरासुद्धा बांधून घेते. दोरा बांधल्यानंतर अर्जुन सायली दोघं जण आशीर्वाद घेतात. तेव्हा इथे अर्जुन तिथेच उभा राहिलेला असतो आणि सायली आता फेरे घेत असते. तेवढ्यातच आता जोरात पाऊस पडतो. पाऊस पडल्यानंतर सगळ्या बायका आता झाडाच्या खाली जाऊन उभ्या राहतात. पण इथे अर्जुन आणि सायली मात्र तिथेच उभे राहून आपली पूजा पूर्ण करत असतात. सायली आता इथे 7 फेरे पूर्ण करत असते. तेवढ्यातच अर्जुन म्हणतो की मिसेस सायली पावसामध्ये उभं राहून माझ्यासाठी आता पूजा करतायत आणि इथे
7 फेऱ्यासुद्धा घेत आहेत. तेव्हा इथे अर्जुन जातो आणि तिच्यासाठी एक मोठं केळीचं पाणी घेऊन येतो आणि तिच्या डोक्यावरती धरतो, जेणेकरून तिच्या अंगावरती जास्त पाणी सांडू नये म्हणून. तेव्हा इथे अर्जुन आता तिच्या पावलावरती पाऊल ठेवून तिच्या मागोमाग चालत असतो आणि त्यानंतर तो इथे दोरासुद्धा पकडतो. तेव्हा तिथे जमलेल्या बायका म्हणत असतात की अहो कल्पना वहिनी, अर्जुन खूपच जास्त गुणी आहे हो, त्याला कुणाची दृष्ट लागायला नको, त्याची दृष्ट काढा. म्हणजे बघा ना बायकोची किती काळजी घेतोय. तेव्हा इथे दुसरी बाई म्हणत असते नाहीतर काय, अर्जुनचं खरंच खूप आम्हाला कौतुक वाटतंय. अस्मिता म्हणत असते की मामा अगं अर्जुनचं काय चाललंय हे, बघ ना कसं दिसतंय ते. तेव्हा कल्पना म्हणते माणसं काही बोलत नाहीये, त्यांना चांगलंच वाटतंय, तू वाईट बोलू नकोस त्यांना. तेव्हा इथे बायका म्हणत असतात की आमचे नवरे लग्नाला एवढं वर्ष झालं एकदा सुद्धा इथे आलेले नाही आहेत, पण अर्जुन बघा बायकोसाठी पूजासुद्धा करतोय तो. तेव्हा इथे आता अर्जुन आणि सायलीचं सगळेच जण कौतुक करत असतात. तेव्हा इथे आता सायली म्हणत असते की देवा मला 7 जन्मासाठी अर्जुन सरच माझा नवरा म्हणून मिळावेत, हीच मी प्रार्थना करते. तर अर्जुन म्हणत असतो की देवा 7 जन्मासाठी सायलीच मला बायको म्हणून मिळावी, अशी दोघांनी एकमेकांसाठी प्रार्थनाही केलेली असते. अर्जुन सायली खाली आल्यानंतर कल्पना म्हणत असते की विमल तुला माहिती आहे का, अर्जुनने सुद्धा सायलीसाठी वटपौर्णिमेची पूजा केलेली आहे. तेव्हा प्रताप काका म्हणतात काय म्हणालीस. तेव्हा कल्पना म्हणते की हो तुम्ही ऑफिसला नाही गेलात का. तेव्हा प्रताप काका म्हणतात नाही ना, चैतन्य घरी होता, मग त्याला कंपनी द्यायला घरीच थांबलो. अश्विन म्हणतो की बरं झालं ना, पण आम्हाला एवढी छान गोष्ट ऐकायला मिळाली. तेव्हा अस्मिता म्हणत असते अश्विन अरे आपल्या घरामध्ये बायकोच्या प्रेमापोटी इकडचा डोंगर तिकडे करायची प्रथा आहे, तर हे तर काय साधी पूजाच केली आहे. तेव्हा प्रताप काका म्हणतात पण अर्जुन तुला हे सगळं सुचलं कसं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की डॅड मला काही सुचलेलं नाही आहे, मला काही सुचलं नाही आहे, त्या गुरुजींनीच मला हे सगळं करायला सांगितलं. तेव्हा कल्पना म्हणते तू गप्प बसा, आता काही बोलूच नकोस, तू हे सगळं आधीच प्रिप्लॅन केलं होतंस, आम्हाला काही माहिती नाही आहे का, म्हणून तर आमच्याबरोबर तिथे आलास, घरीसुद्धा थांबला होतास, तिथे आल्यानंतर थांबून राहिलास, गुरुजींशी बोलून पूजासुद्धा करून घेतलीस, आम्हाला काही कळत नाही का. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो अगदी बरोबर मामा, दादा तुलाच ही पूजा करायची होती ना. आणि तिथे सायली वहिनी, तिथे अर्जुन दादा, बरोबर की नाही दादा, बरोबर की नाही वहिनी. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो चैतन्य चल आपल्याला ऑफिसला जायला उशीर होतोय, चल बरं आधी. तेव्हा सायली म्हणते अहो थांबा ना, मी तुम्हाला पटकन नाश्ता देते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो नाही नको नको आमची मीटिंग आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो अर्जुन असं काय करतोयस, तूच तर म्हणाला होतास ना की शर्मांची मीटिंग आपण नंतर घेणार आहोत म्हणून, ते नंतर येणार आहेत ना, तोपर्यंत नाश्ता करून जाऊया. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो नाही नको नको, ते लगेचच येणार आहेत, मीटिंग आत्ताच होणार आहे. तेव्हा इथे सायली म्हणते डबा तरी घेऊन जा. तेव्हा विमल म्हणते मी दोघांचेही डबे भरून ठेवलेले आहेत. तेव्हा अर्जुन ते डबे घेतो आणि लगेचच तिथून निघून जातो. तेव्हा इथे सायलीला अर्जुनचं खूप कौतुक वाटत असतं, कारण त्याने तिच्यासाठी उपवास केलेला असतो. तर इकडे आता प्रिया आपल्या मोबाईलवरती छान सेल्फी वगैरे काढत असते, तेवढ्यातच गोरेचा फोन येतो. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की गोरे मॅडम यांना कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल काही कळलं असेल का. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते हां गोरे मॅडम बोला, कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल मिळाली का. तेव्हा गोरे मॅडम म्हणतात की माझं काम सुरू आहे, पण तुम्ही त्याआधी मला थोडे पैसे पाठवा हो. तेव्हा प्रिया म्हणते किती पैसे पाठवायचे हो तुम्हाला, आधी काम करा, तुम्हाला काम करता येत नाही का, सगळीकडे शोधा ना ऑफिसमध्ये फाईल. तेव्हा गोरे मॅडम म्हणत असतात की आता फक्त 2 ड्रॉवर उघडायचे आहेत, पण त्याची चावी माझ्याकडे नाही आहे. प्रिया म्हणते की ते चाव्या मिळवा आणि ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल लवकरात लवकर शोधून काढा, कळते तुम्हाला, तेव्हाच मी तुम्हाला पैसे देईन, नाहीतर फोन करू नका मला तोपर्यंत. तेव्हा इथे सायली आपल्या रूममध्ये येते आणि अर्जुनने तिच्यासाठी आज जे काही केलेलं असतं ते सगळं तिला आठवतं. तेव्हा ती आपली डायरी घेते आणि त्या डायरीमध्ये सगळं काही लिहून ठेवत असते. ती म्हणत असते की सर या वर्षीची पूजा मी अगदी मनापासून केलेली आहे. तेव्हा इथे अर्जुनला आता खूप जास्त भूक लागलेली असते, त्यामुळे तो आता टेन्शनमध्ये बसलेला असतो. तेव्हा चैतन्य येतो आणि म्हणतो अरे मी कधीपासून शर्माच्या केसबद्दल तुझ्याबरोबर बोलतोय, पण तुझं लक्ष नाही आहे, तुला थकल्यासारखं वाटतंय का, बरं वाटत नाही आहे का तुला, असं अर्जुन म्हणतो. तर इथे आता सायली डायरीमध्ये लिहित असते की माझ्यासाठी गेल्या वर्षीच्या पूजापेक्षा या वर्षीची पूजा खूपच जास्त महत्त्वाची आहे, कारण या पूजेसाठी मी मनापासून उपवास केलेला आहे आणि या वर्षी मी यांच्याबरोबर यांच्या साथीने ही पूजा पूर्ण केलेली आहे. तेव्हा इथे चैतन्य म्हणत असतो की अर्जुन हे बघ तुला बरं वाटत नाही आहे, तू काहीतरी खाऊन घे म्हणजे तुला बरं वाटेल. तेव्हा इथे चैतन्य म्हणत असतो मी अश्विनला फोन करू का, तो तुला गोळी वगैरे देईल. अर्जुन म्हणतो नाही नाही मी कम्प्लिटली फाईन आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो मग काय झालं, तू खात का नाही आहेस. तेव्हा इथे आता चैतन्याला काय सांगावं याचा विचार अर्जुन करत असतो. तेव्हा सायली म्हणत असते की मी मनापासून जरी तुमच्यासाठी ही पूजा केली असती ना, तरीसुद्धा माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दल जे काही प्रेम आहे ते मी तुम्हाला सांगू शकलेले नाही आहे, असं आता सायली म्हणत असते.
तर पुढील भागामध्ये आपण बघूया अर्जुन घरी येतो, अर्जुनला चक्कर येते, तेव्हा इथे सायली आपल्या हाताने अर्जुनला पाणी प्यायला देते. तेव्हा इथे सायली म्हणत असते की तुम्ही आता हातपाय धुवून घे, मी तुमच्यासाठी जेवण वाढते. चैतन्य भाऊजी तुम्ही सुद्धा थांबा, तुम्हाला सुद्धा खायला देते. तेव्हा इथे चैतन्य म्हणतो नाही मला आता काहीच खायला नको आहे, कारण मी आमच्या दोघांचे डबे एकट्याने खाल्लेले आहेत. तेव्हा अस्मिता म्हणते तू अर्जुनचा डबा सुद्धा खाल्लास पण का? तेव्हा चैतन्य म्हणतो कारण अर्जुनने सायलीसाठी इथे उपवास केलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या वाटीचा डबासुद्धा मीच खाल्ला आहे. तेव्हा इथे आता अर्जुनने उपवास केलेला असतो, तो सुद्धा निर्जली हे आता सगळ्यांना कळलेलं असतं. तेव्हा सगळेजण अर्जुनकडे बघायला लागतात. तेव्हा इथे अर्जुन खूपच जास्त लाजतो आणि सगळ्यांकडे बघत असतो.